नमस्कार. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज मधला पुढचा पॉइंट आहे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थिअरम LMVT. आता हा जो थिअरम आहे तो सेम RMVT सारखाच आहे, शेवटच्या स्टेटमेंट मध्ये फक्त थोडासा डिफरन्स आहे. तर काय स्टेटमेंट आहे ते बघूया. जसं RMVT मध्ये होतं एफ कंटिन्युअस डिफरन्शिएबल असलं पाहिजे, देन देअर एक्झिस्ट C वगैरे, तशाच टाईपचं हे पण स्टेटमेंट असणार आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे LMVT मध्ये की एफ हे रियल व्हॅल्यूड फंक्शन असलं पाहिजे. सपोज एफ इज रियल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन रियल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन क्लोज इंटरवल AB. क्लोज इंटरवल AB वर हे डिफाइन केलेले आहे आणि काय काय कंडिशन्स आहेत RMVT सारख्याच पहिल्या दोन कंडिशन्स आहेत. इथे कंटिन्युअस असलं पाहिजे आणि डिफरन्शिएबल असलं पाहिजे. F is real valued function defined on closed interval AB. F is continuous on closed interval AB. On closed interval AB, and F is differentiable on open interval AB. Then म्हणजे पहिल्या सगळ्या कंडिशन सेमच आहेत RMVT सारख्या. आता फक्त पुढची काय कंडिशन म्हणते की then there exists C belongs to open interval AB. AB मधला कुठला तरी पॉइंट मधला C मिळतो. There exists C belongs to AB such that f dash of C म्हणजे त्या पॉइंटचं डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट केलं म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट, देन ते किती इक्वल असणार आहे तर FB मायनस FA अपॉन D मायनस A. आता A आणि B काय ते एंड पॉइंट आहेत इंटरव्हल्स आणि FB आणि FA काय त्यांच्या फंक्शनल व्हॅल्यूज आहेत. सो हा फॉर्म्युला कशा टाईपचा दिसतोय, हा फॉर्म्युलाच मुळात कसा दिसतोय की स्लोप ऑफ टँजेंट सारखा दिसतोय. कारण स्लोप ऑफ टँजेंटचा फॉर्म्युला काय आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 आणि x1 x2 काय असतात x ऍक्सिस वर आणि y2 y1 कुठले असतात y ऍक्सिस वर. हे फंक्शन पॉइंट्स असतात आणि हे डोमेन मधले एलिमेंट्स असतात. तर असा तो आपण स्लोप ऑफ टँजेंट किंवा डेरिव्हेटिव्ह अशी आपण डेफिनेशन म्हणतोच. इथे काय सांगितलं की हे जर सॅटिस्फाय होत असेल then there exists C such that f dash C is equal to f dash म्हणजे डेरिव्हेटिव्ह स्लोप ऑफ टँजेंट FB मायनस FA अपॉन B मायनस A. साधारण या डेफिनेशन सारखं दिसतंय, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशन सारखंच आहे, जवळजवळ ऑब्वियस आहे ते. फक्त आपण ते थोडंसं डायग्राम काढून बघूया की हे कसं ते होणार आहे सॅटिस्फाय. सो कुठलंही एखादं रिअल व्हॅल्यूड फंक्शन घेऊ आपण आणि त्याचा A आणि B. आता इथे FA इज इक्वल टू FB ही कंडिशन नाहीये, A आणि B कुठेही असू शकतात. त्यामुळे इथे FA असेल तर समजा इथे FB असं असू शकतं, कारण रिअल व्हॅल्यूड हे नाही. हा पॉइंट आपण A आणि हा पॉइंट B असं घेतलं तर हे काय होणार आहे AFA होणार, हा BFB होणार. दिस पॉइंट विल बी A, कारण x ऍक्सिस वर A आहे आणि y ऍक्सिस वर त्याचा FA होणार आहे फंक्शनल व्हॅल्यू ना, आणि इथे B x ऍक्सिसचा आणि y ऍक्सिसचा FB होणार फंक्शनल व्हॅल्यू आपण घेतो त्याची. जसं x1 y1 म्हणतो तसं BFB असं. आता ह्यांना जॉईन करणारी जर आपण स्ट्रेट लाईन काढली म्हणजे A आणि B ह्यांना जॉईन करणारी जर स्ट्रेट लाईन आपण इथे काढली तर ह्या लाईनचा स्लोप कसा लिहिता येईल. ह्या ही जी लाईन आहे ही L ही लाईन म्हणून आपण ह्या लाईनचा जर स्लोप काढायचा आला तर लाईनचा स्लोप कसा काढतो हे आपण 9th और 10th मध्ये कधीतरी शिकलोय बघते की स्लोप ऑफ लाईन कसा फाइंड आउट करतो की त्या लाईनवरचे दोन पॉइंट्स घ्या आणि त्या दोन पॉइंट्स मधल्या y डिफरन्स अपॉन x डिफरन्स म्हणजे त्या लाईनचा स्लोप असतो, हे माहिती आहे आपल्याला. सो या लाईनचा स्लोप काढायचा आला तर कसा येणार तो FB मायनस FA अपॉन B मायनस A. FB मायनस FA अपॉन हा ह्या लाईनचा L ह्या लाईनचा स्लोप होणार. हा ही डेफिनेशन बरोबर आहे, डिफरन्स बिटवीन y अपॉन डिफरन्स बिटवीन x पॉइंट्स. आता हा कर्व असल्यामुळे ह्या लाईनला पॅरलल अशी लाईन, अशा बऱ्याच इन्फायनाइट पॅरलल लाईन्स असणार आहेत, पण त्यातलीच एक पॅरलल लाईन अशी कुठं तरी जाणार आहे की जी या कर्वला एका सर्टन पॉइंटला ती टँजंट होणार आहे. म्हणजेच काय AFA ही लाईन, ही जी लाईन आहे L ही लाईन ही त्याला इन्फायनाइट पॅरलल लाईन्स असणार आहेत. त्यापैकी ॲटलिस्ट वन लाईन अशी असणार आहे ही पॅरलल लाईन की ती ह्या कर्वच्या एका पॉइंटला ती टँजंट असणार आहे आणि हा पॉइंट कर्ववर आहे, त्यामुळे ह्या पॉइंटला आपण असं C म्हटलं तर हा जो कर्ववरचा पॉइंट आहे. आता ह्या लाईनचं सपोज ही M ही लाईन, ह्या लाईनचं जर आपल्याला
स्लोप ऑफ टँजंट काढायचा आला तर म्हणजेच काय आपण घेतो स्लोप ऑफ टँजंट मीन्स डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कुठला डेरिव्हेटिव्ह ॲट पॉईंट सी म्हणून डेरिव्हेटिव्ह ॲट पॉईंट सी कसं लिहितो आपण एफ डॅश ॲट पॉईंट सी पण या लाईनचा स्लोप काय झाला डेरिव्हेटिव्ह ॲट पॉईंट सी बरोबर कारण ह्या कर्वला हा सी ह्या पॉईंट हे सी नाव दिलंय आपण आणि त्याला टँजंट काढलंय सो स्लोप ऑफ टँजंट मीन्स एफ डॅश सी पण त्याच्या पॅरलल असलेल्या लाईन एल या लाईनचा स्लोप काय एफ बी मायनस एफ अपॉन बी मायनस एफ आणि डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर शिकलो तेव्हा हेही आपल्याला माहिती आहे की दोन पॅरलल लाईन्स असतील तर त्यांचे स्लोप सेम असतात बिकॉज कारण त्यांचा एक्स ॲक्सिसला असलेला अँगल दोघांचा सेम असतो आणि तोच म्हणजे स्लोप असणार आहे ना सो या दोन्ही लाईनचा स्लोप काय असणार आहे सेम असणार आहे सो एफ डॅश सी आणि हे एफ बी मायनस एफ ए अपॉन बी मायनस एफ हे दोन्ही काय असणार आहे इक्वल असणार आहेत कारण दोन्ही स्लोप सेम असणार आहेत एवढाच तो सिम्पल LMVT आहे स्टेटमेंट RMVT सारखं ऑलमोस्ट तेवढंच आहे फक्त देअर एक्झिस्ट सी आणि FAB सेम असायची गरज नाही आहे LMVT मध्ये तर RMVT आणि LMVTचा फरक तेवढा लक्षात घ्या की काय काय असणार आहे काय गोष्टी RMVT मध्ये आहेत आणि काय LMVT मध्ये आहेत LMVT मध्ये हे दोन सेम असण्याची इथे कंडिशन नाहीये पण एफ डॅश सी चा फॉर्म्युला हा असतो असं इथे मेन्शन केलेलं आहे सो दिस इज LMVT याच्यावरनं तुम्हाला एक्झाम्पल येतात आणि विचारतात की LMVT सॅटिस्फाय होतोय का ह्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी हे चेक करा तर ती एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करू शकतो